शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज वाजलेले आहे 9:30 पावणे 10 झालेले आहे आणि आज मला काहीही कामं सुचत नाही आहे. आणि तुमचं पण कधी-कधी असं होत असेल ना, तुम्हाला पण कधी-कधी कामं सुचत नसेल. आज काय झालं, गुंड्यांची मी रोजच 2 वेण्या घालून देते, पण आज मला तिच्या 2 वेण्या घालताना सुद्धा त्या 2 वेण्या माझ्या चुकत होत्या घालताना. असं कधी होते की मनामध्ये काही विचार चालू असले, कोणतं टेन्शन वगैरे असलं, तर असं कधी अधूनमधून माझ्यासोबत असं बऱ्याचदा झालेलं आहे. तुम्हाला अधिराज दाखवते मी. अधिराज पण उठलेला आहे, त्याचं दूध वगैरे झालेलं आहे आणि काल संडे होता त्याच्यामुळे मी व्हिडिओज नाही बनवू शकली, म्हणजे व्लॉग नाही टाकू शकली. मुलं वगैरे घरी असले ना, तर खरोखर आधी त्यांना वेळ देणं खूप जरुरी आहे. हा तर मला नाहीच बनवू देत, हा डसत आहे मला येऊन. बंदर कसा दिसत आहे तू अधिराज? छी, इतका भयंकर त्रास देते अधिराज, इतका भयंकर त्रास देते. आणि मला बरेच जण म्हणतात की त्याला हॉस्टेलमध्ये वगैरे टाक, पण मी जेव्हा मोबाईल वगैरे बघते ना, तर मला हॉस्टेलचे पण व्हिडिओज काही दिसतात आणि त्यामध्ये असं दिसतात की त्या बिचाऱ्या मुलांना काही समजत नाही, काही नाही, आणि त्यांना मग ते तिचे टीचर लोक वगैरे कोणी कोणी मारतात वगैरे. कसं आहे, त्याचं जेवढा त्रास मी सहन करून घेते तेवढं ते नाही करून घेत ना. आणि मी कसं एकदा वेळेला चिडली की मी त्याला मारते, पण मारत नाही असं नाही, कारण त्याला जर मारलं नाही किंवा रागवलं नाही तर तो पुन्हा पुन्हा ते चूक करेलच. आता कसं होत आहे, तो मला डसते आणि डसल्यानंतर जर मी त्याला रागवलं नाही ना, तर तो अजून हसण्यावर नाही, अजून जोरजोराने डसते. त्याच्यामुळे मग त्याला एवढ्या जोराने पण नाही मारत मी, हळूच मारते किंवा रागवते की त्याने तो पुन्हा तसं केलं नाही पाहिजे. पण तिथे हॉस्टेलमध्ये कसं आहे, त्याला टाकल्यानंतर ते लोक तर मारतीलच, पण त्याचा लाड करतील असं काही नाहीये. म्हणून माझे मिस्टर खूप म्हणत होते की त्याला आपण हॉस्टेलला टाकू, कारण मी दिवसभर तर हॉटेलमध्ये वगैरे राहतो आणि त्याला त्याचं तुलाच करावं लागते. पण मी ते करायला तयार आहे, पण त्याला माझ्या माघारी त्याला मारत आहे, चालून देत आहे, नाही देत आहे, हे विचार करून करून मी अक्षरशः पागल होऊन जाईल. इथे बघा एवढ्या साऱ्या शेंगा आणून ठेवल्या आहे. या कशाच्या आहे? वालाच्या शेंगा आहे. आणि खात कोणीच नाही आवडीने, कोणीच खात नाही या शेंगा, तरी पण आणले आहे. पण आता आणले आहे तर करावंच लागेल ना. आता सगळ्यात आधी तर मी या शेंगा निवडते भाजीसाठी. आणि या शेंगाची भाजी कोणाकोणाला आवडते मला कमेंट्स मध्ये सांगा. सहसा बऱ्याच जणांना याची भाजी आवडत नाही, आणि त्या गवारच्या शेंगा आहे ना, त्या तरी छान लागतात. अधिराज दिवसभर ओरडत राहते जोर जोराने, त्याचा आतंक चालू असते. म्हणून मी टाकले कापसाचे बोळे कानामध्ये, म्हणजे मला त्याचा आवाज नाही आला पाहिजे जास्त. ओरडत राहते म्हणजे खेळत राहते, त्याचं खेळणंच तसं आहे. त्याला बोलता वगैरे येत नाही, म्हणजे दिवसभर आम्ही बोलतो त्यांच्यासोबत, पण त्याला नाही बोलता येत. त्याच्यामुळे त्याचं बोलणं हेच आहे, जोर जोराने ओरडणं. खूप सारे भांडे पडले रात्रीची घासायचे, आता ते तर घासावंच लागेल. सहसा मी कधी कधी रात्रीच घासते, पण काल खूप थंडी वाजत होती त्याच्यामुळे मी घासलेले नाहीये. आता मी घासेल ते. आणि आधी आता भांडे घासण्याचा पण प्रॉब्लेम आहे. थोडेसे भांडे घासायला असलं की मधातच येऊन जातो. आणि तुम्हाला असं स्वेटर वगैरे घातल्यावर भांडे घासणं सुचते का, मला सांगायला बरं कमेंट्स मध्ये, कारण मला तर बिलकुल सुचत नाही. पण थंडीमुळे मी घातलेलं आहे. सकाळी गुरुचा टिफिन वगैरे केला आहे, त्याच्यामुळे ते पण भांडे आणि रात्रीचे पण थोडेसे होते. आला साहेब नाही का? काय झालं, काय झालं? रुतले अधिराजला काटे, अधिराजला भांडे घासताना काटे रुतले. हे बघा, मी तुम्हाला अधिराजची गंमत दाखवते आता. हा पॅन्ट धुवायचा आहे म्हणून मी बाथरूम मध्ये टाकत आहे, आणि तो बाथरूम मध्ये गेलेला आहे आंघोळीसाठी. तर आता बघा काय करते तो. धुवायचा आहे तो पॅन्ट, धुण्यासाठी टाकलाय मी. राहू दे, धुवायचा आहे. किती घाई झाली आहे तुला, आधीच जाऊन बसते तू. आधी
बरं हे आतमध्ये राहू दे, मी धुत आहे ना, आता धुवायचं आहे ना मला, कपडे धुवायचे आहे ना आतमध्ये. मंडळी आता माझं जेवण वगैरे झालंय, अदिराचं पण जेवण झालेलं आहे. आता जेवण झाल्याबरोबर आम्हाला वाजत आहे थंडी आणि इथे ऊन येत नाही काहीच. तर आम्हाला जावं लागेल वरती अदिराजला घेऊन. तो पण मजेतच आहे. तो त्याला मी म्हटलं आपण वरती जाऊ उन्हामध्ये, तसं त्याला समजलं की नाही माहित नाही मला. चलायचं हां चलायचं का म्हटलं, एवढं समजते त्याला अदिराजला. चलायचं, चल मग चला. आणि आता तो तर तसं आहे ना, मी त्याला कडेवरच घेऊन जावं लागणार आहे. मस्ती बघा त्याची. चलायचं का वरती, चालायचं उन्हामध्ये, चालायचं आधी, चलायचं उन्हात बसायला, उन्हात बसायला चलायचं का, लवकर बोल. तर मी तुम्हाला वरती नेल्यानंतर दाखवते. तो बघा कसा मस्ती करते आणि इकडे तिकडे लोळते मस्त. चला चला ये कडेवर चल. हे बघा अदिराज बसलेला आहे. अदिराज 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 आला आणि मस्त खुर्चीवर जाऊन बसला. आणि हे बघा मी कच्चे टमाटर आणले होते, त्याला मीठ वगैरे लावून छान वाळू घातले. पहिल्यांदा करून बघितलं मी हे, नंतर तेलामध्ये फ्राय करून बघायचे पूर्ण कडक झाल्यानंतर खायला कशी लागतात. तर अदिराज भयंकर ऊन आहे, कडक चटके लागत आहे. आता मी चालली आहे अदिराजला खाली घेऊन. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.